नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत खमताणे म्हणून गाव आहे आणि इथं सोजत गोट फार्म म्हणून आपल्या सुमित दादांनी नवीन गोट फार्मला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. हा त्यांचा गोट फार्म आहे आणि आपले सुमित दादा ते आहेत. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि सुमित दादांकडनं पूर्ण माहिती घेऊया. यांनी खूप कमी वयामध्ये गोट फार्मिंगला सुरुवात केलेली आहे. त्यांचा अनुभव काय आहे या फील्डमधला आणि ते कसं नियोजन करतायत हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण का तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो आणि त्याची माहिती जेणेकरून तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारे आपण काम करत असतो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया सुमितदादांचं नियोजन कसं असणार आहे, त्यांनी कधी सुरुवात केली आणि त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, तुम्हाला बघू शकता तुम्ही, सुमित इंगळे म्हणून आपल्या दादांचं नाव आहे आणि सुमित दादांचं वय फार कमी दिसतंय. तर बघूया त्यांची सुरुवात कशी झालेली आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊया. आणि बघू शकता तुम्ही, त्यांनी एकदम साध्या सिंपल पद्धतीने काम केलेलं आहे. हे बघू शकता त्यांचं गोट फार्म जे दिसतंय तुम्हाला, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, एकदम साध्या सिंपल पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी जास्त खर्च नाही केलेला आहे गोट फार्मिंग वरती. आणि त्यांची इकडे शेती वगैरे तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, एक साईड पूर्ण हे त्यांचं वालं साधं सिंपल साईड मध्ये त्यांनी काम सुरुवात केलेली आहे. आणि हे बघू शकता मित्रांनो, त्यांनी चारा कटिंगसाठी एक कुट्टी मशीनचं नियोजन केलेलं आहे. हे बघू शकता त्यांचे सोजत गोट फार्मिंग मध्ये काम करता येते. तर चला बघूया मित्रांनो की आपल्याकडे कशा प्रकारच्या शेड्या आहेत आणि तुमचं कसं नियोजन काम केलेलं आहे आपण मध्ये. या बघू शकता मित्रांनो, हे यांच्याकडे शेड्या आहेत सुमित दादा त्यांच्याकडे. हे बघू शकता, एकच नंबर क्वालिटी मित्रांनो, सोबत जातीचे शेड आहेत सर्व. हे बघू शकता तुम्ही या साईडला. आणि या साईडला त्यांनी गव्हाणीचं काम केलेलं आहे मित्रांनो, चारा वगैरे खाण्यासाठी. सुमित दादा या ना अशी तुम्ही. सुमित दादा, व्यवसायाला तुम्ही कधी सुरुवात केली? सॉरी, त्याच्या अगोदर तुमचं नाव, पत्ता आणि तुमचं वय पण सांगा, कारण तुमचं वय फार कमी दिसतंय. आणि तुम्हाला या व्यवसायात कशी आवड निर्माण झाली ते पण थोडक्यात एक माहिती सांगा ना आपलीवाली पूर्ण. नमस्कार मंडळी, मी सोजत गोट फार्मचा सर्व सुमित आहे. तर मंडळी, मी हा व्यवसाय 2 वर्ष आधी चालू केला आहे. मी एका बकरीपासून सुरुवात केली होती जेव्हा मी 10वीला किंवा 11वीला असेल तेव्हा. आता एका बकरीपासून मी स्टार्टअप केला आहे हा. तर मला आवड निर्माण झाली की आता शहरात आपण बघितलं नोकऱ्या कमी आहेत सध्या. बघू शकता 15 ते 20 हजारावरती आज तरुण मंडळी शहरात नोकऱ्या करतायत. तर मग आपण ग्रामीण भागात राहून आज आपण इथं स्टार्टअप चालू केलेला आहे आणि वर्षाला खूप जास्त इन्कम होते मला. आणि माझं वय आहे 19. मी हा व्यवसाय चालू केला आहे 17व्या वर्षी मी व्यवसाय चालू केला आहे. आज 2 वर्ष झाले, तर आज माझे वय 19. तर मी आता स्टेबल झालोय या व्यवसायात. मला सर्व माहिती वगैरे सर्व एक्सपिरियन्स येऊन लागलेला आहे. तर एका बकरीपासून मी स्टार्ट केलं होतं. तर आज माझ्याकडे 14-15 बकरी झाली आणि खूप मोठा सेटअप पण तयार होते. सुमित दादा, थोडं मी तुम्हाला थांबवतोय. ते असं की मला आहे ना, तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा ना अगोदर. नाशिक पासून 100 किलोमीटर सटाणा. सटाण्यापासून आपलं गाव खमताणे येते आणि खमताण्यापासून 1 किलोमीटर आपला फार्म. म्हणजे गावाचं नाव खमताणे, तालुक्याचं नाव सटाणा, आणि जिल्हा नाशिक. हो. बर. आणि आपण याची सुरुवात केलेली आहे गोट फार्मिंगची, ही कधी कोणत्या वर्षी केलं बरं का आपण? वर्ष का 2024 मध्ये 2023 मध्ये सुरुवात केली आपण. बरं, त्यावेळेस जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही किती शेळ्या आणलेल्या होत्या बरं का? मी फक्त एकच शेळी आणली होती, सोजेतची एकच शेळी आणली होती तेव्हा. आणि ती कुठून परचेस केलेली होती तुम्ही? मी माझ्याच भागातनं परचेस केली होती तेव्हा. ती पहिला रू होती, एका वेचाची होती, तेव्हा खरेदी केली होती मी. ती शेळी आहे का आहे याच्यामध्ये? ना, दाखवू तुम्हाला शकता का तुम्ही दाखवतो. कोणती होती? ही शेळी आहे ती. अच्छा, ही शेळी का? हो, पहिला रू घेतली होती आपण ती. हा. पण आता तिने 3रा किंवा 4था वेत, आता तिच्या पोटात 4th वेत. अच्छा. आणि ही शेळी किती रुपयाला आणली होती तुम्ही? तेव्हा मी 2023 मध्ये 22,000ला घेतली होती तेव्हा. अच्छा, तेव्हा गाभण होती का ती आहे ना? हो, 4 महिन्याची गाभण होती, 22,000ला घेतली होती ती आपण. ओके. आणि त्याच शेळीपासून सर्व मग या शेळ्या तयार झालेल्या आहेत का तुम्ही नवीन परत परचेस केलेली होती याच्यामध्ये? ती शेळीवरती बरेच 7-8 बकरी तिच्यावरती केली मी. हा. आणि काही माझ्या घरातनं पैसे टाकून काही बकऱ्या विकत घेतल्या. मेन मुद्दा म्हणजे मी तिच्यावरती अनुभव घेतला, सर्व शिकून घेतला. ती बकरीवरती कसं काय व्यवसाय कसं आहे, परवडतं की नाही परवडतं, सर्व अनुभव घेतला, एक्सपिरियन्स घेतला. मग ती बकरीवरनं सर्व
सेट केलं मी, मग ह्या बकऱ्या घेतल्या मी. अच्छा. आणि ती बकरी कधी बोकड द्यायची, म्हणजे तिचे बोकड विकला 25 ते 30 हजाराचा एकच बोकड विकायचो मी. अरे बापरे. हा, मग 30 हजाराचा जर बोकड विकला तर 10, 15, 12 अशा रेटच्या पाठी आणायचो. त्या पाठी मोठ्या करायचो, त्या गाभण करायचो. त्याच्याने हा सेटअप मी माझ्या पद्धतीने वाढवलाय. बर. सुनील दादा, मला अजून एक समजून घ्यायचं, तुमच्याकडे चारा नियोजन कसं आहे बरं का? माझ्याकडे सुका चारामध्ये आता मक्याचा भुसा आहे. माझ्या बकऱ्या मक्याचा भुसा एकदम आवडीने खाता. मक्याचं भुसका? हो, मक्याचा. आता तुम्ही गव्हाणींमध्ये पाहू शकता की मक्याचा भुसा टाकला होता 10 वाजता, तर आता गव्हाणींमध्ये सर्व मक्याचा भुसा खाऊन घेतलेला आहे त्यांनी. बघू शकतो सुका चारा म्हणजे मक्याचा भुसा. अच्छा. फक्त आपली गोट फार्म वरची बकरी सुका चारामध्ये मक्याचा भुसा खाते. हा, बाकीच्या गोट फार्म वाल्यांची मला काय आयडिया नाही. बरोबर बरोबर. बघू शकता तिकडे खातायत त्या पहा. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, त्या साईडला पण दिसत आपल्याला. हे बघा मित्रांनो तुम्ही, सुक्यामध्ये फक्त मक्याचं आहे. हे मक्याची वरची जी सालपट असते मित्रांनो ती येते. सुनील दादा, बरं मला अजून परत विचारायचं आहे, हिरव्यामध्ये तुमचं नियोजन काय आहे? हिरव्यामध्ये माझ्याकडे मेथी घास आहे. आणि मुरघासाचा मका माहिती आहे ना? हा, मका टाकलेला आहे आपण. अच्छा. हो. मग मुरघास पण खाऊ घालते का तुम्ही? हो, मुरघास केव्हा खाऊ घालतो आम्ही? पावसाळ्यात जेव्हा बकरी चारा खात नाही ओला, तेव्हा आम्ही मुरघास खाऊ घालतो. अच्छा. थोडं फक्त माईक जवळ पकड. हो, चालेल. म्हणजे आवाज क्लिअर आहे. बरं. आणि मुरघास हा तुम्ही स्वतः घरी बनवता का? हो, आपल्या कुटी मशीन आहे. थोड्या बॅगा घेऊन यायच्या 50-50 किलोच्या. तर कुटी करायची आणि घरचं प्रोडक्शन तयार करायचं मुरघासचं पण. बर. मला एक सांगा ना, तुम्हाला ह्या व्यवसायाची आवड निर्माण कशी झाली? तुम्ही सोजत वरतीच का काम करताय? विषय काय आहे, जेव्हा मी 7वी 8वीला होतो ना, तेव्हापासून मला हौस होती की शेळी पालनची. कारण मला म्हणजे आवड होती या व्यवसायात. मला माहित नव्हता फ्युचर मध्ये आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे. पण जेव्हा मी 7वी 8वीला होतो तेव्हा एक लहान कोकरू होतं माझ्याकडे, मेंढीचं कोकरू. तेव्हा म्हणजे 8वी 9वीलाच मी कोकरू पालन केलेलं आहे. कोकरू पालन करून सगळं म्हणजे सर्व करून आता मी सोजेत वरती काम केलंय. सोजेत म्हणजे आता ईद साठी एकदम ऍक्टिव्ह माल आहे. म्हणजे ईदला जास्त विक्री होत राहते याची. बरं. तुम्ही आतापर्यंत ना म्हणजे 2 वर्षापासून तुम्ही गोट फार्मिंग मध्ये किंवा सोजत ब्रीड वरती काम करताय. हो. तर ईदला तुम्ही आतापर्यंत काही बोकड विक्री झालेली का तुमची? हो, झालेली ना. किती बोकडांची विक्री झालेली बरं का? मागच्या वर्षी आपण 10 बोकडांची विक्री केली होती. अच्छा. हो. आणि आपल्याला साधारणतः त्याच्यातनं काय नफा मिळाला होता बरं का? नफा म्हणजे विषय असा होता, घरच्याच बकरींचे बच्चे होते. बरोबर. म्हणून ते आपल्याला काही जास्त म्हणजे घरचाच माल होता ना, मग आपण विकले ते 25 ते 30 हजाराच्या रेटने एक बोकड विकला आपण. अच्छा. 50, 55, 60, 65 किलोचे बोकड होते. एकदम ऍक्टिव्ह बोकड होते. हो का? हो. बरं. आता जे तुम्ही बघतोय आपण तुमच्या जवळ जो बोकड आहे हा ब्रीडिंग साठी वापरताय का तुम्ही? हा, म्हणजे हा ब्रीडिंग साठी तिकडे वापरलेला आहे. अच्छा. बांधलेला आहे. अच्छा, तो एक ब्रीडिंग साठी का? हो. अच्छा. तिकडे जाऊ आपण नंतर. बरं. पहिले याच्यावरती काम. हा ब्रीडिंग साठी म्हणजे याचा विषय काय, जर आपल्याकडे आपल्या भागातली जर गावठी बकरी आली तर गावठी बकरीला आपण हा बोकड क्रॉस करून देतो. म्हणजे आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना हा बोकड आपण क्रॉस करतो. आपल्या सोजतला आपण तो सोजत गुलाबी मध्ये तिकडे काम करतो आणि इकडे गावठी मध्ये हा बोकड ठेवलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे माझ्या स्वतःच्या बकऱ्या नाही करत मी याच्याने क्रॉस. अच्छा. आपण गावठी बकऱ्या, तुम्हाला याचं प्रोडक्शन पण मी दाखवतो. आपण तिकडे गावठी बकऱ्या क्रॉस केल्या आहेत, त्याचं प्रोडक्शन पण शेवट बघू आपण. बर. म्हणजे तुम्ही आणि काही ब्रीडिंग साठी जसं आपण जे तुम्ही मेल वापरताय किंवा आपल्या भागातील काही गावरान शेड्या असतील किंवा शेतकरी असतील जे तुमच्याकडे ब्रीडिंग साठी किंवा याला लागवडीसाठी आणतात, तर तुम्ही काही फीज वगैरे पण त्याला चार्ज करता? 300 रुपये घेतो आपण. अच्छा. हो. याच्यातून तुम्ही 300 रुपये एक वेळेस लागवडची? हो. ओके. बरं. आणि मला एक सांगा, तुम्ही आता जसं तुम्ही आता बघताय तुमचं चारा नियोजन वगैरे, पण तुमचं मेडिसिन नियोजन काय असतं बरं काय? मेडिसिन म्हणजे मी स्वतः करणार आहे. मी कंटिन्यू याच्यात आहे, म्हणजे मला दुसरं काहीच काम नाही. माझा स्वतःचा हा व्यवसाय आहे. मी दिवसभर याच्यामध्येच असतो. मला थोडस म्हणजे काही वाटलं ना प्रॉब्लेम येतोय तर मी लगेच त्यांच्यावरती उपचार चालू करून देतो माझ्या पद्धतीने. माझा जो 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याप्रमाणे मी त्यांच्यावरती मेडिसिन वगैरे करत राहतो. जर केस जास्त सिरियस झाली तर तेव्हा मी त्या कंडिशन मध्ये वेटरनरी डॉक्टरला कॉल करतो. अच्छा. पण माझ्या परीने मी बरेच हे करतो. बर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आता तुम्ही बघतोय तुमच्याकडे जे तुम्ही शेळ्यांचं एकदम म्हणजे टॉप क्वालिटीच्या शेळ्या घेतलेल्या आहेत, याच्यात तुम्हाला काही अनुभव म्हणजे सुरुवातीला नव्हता, जसं तुम्ही सांगितलं, पण एक शेळीवर तुम्ही आज इथं जवळजवळ तुमच्याकडे टोटल शेळ्या किती आहेत आजच्या कंडिशन? टोटल शेळ्या माझ्याकडे 1400 आहेत. 14? हो.
आणि आता त्याच्यात गाभण किती आहेत बरं का अजून तुमच्याकडे? माझ्याकडे 14 टोटल गाभण होती. हा. आता 4 बकऱ्या तिकडं बच्चे दिलेत त्यांनी अच्छा. हा. आणि 10 बकऱ्या इकडं बाकी आहेत. अच्छा, म्हणजे या सर्व गाभण आहेत का इकडे मग? हो, सगळ्या इकडं आपण गाभण टाकले आहेत आणि ज्यांनी बच्चे दिलेत का ते तिकडं टाकलेले आहेत आपण. ओके ओके. ते बच्चे पण बघू आपण. हा हा. पण मग आता हे 10 बकरींचा लॉट गाभण आहे आपला. अच्छा. पुढच्या महिन्यात 5 बकऱ्या बच्चे देणार आहेत, त्याच्या पुढच्या महिन्यात 5, म्हणजे टप्प्याटप्प्यावरती अच्छा. होत राहतात ते. बर. आणि बरं, जर मला तुम्हाला एक विचारायचं असं आहे हो. की जर आपले शेतकरी बंधू जर कोणी नवीन सोजत गोट फार्म चालू करणार असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करणार बरं का? आपल्याकडे रोजचे मंडळी येत राहते, आपल्या खेड्या भागातली मंडळी माझ्याकडे बरीच येत राहते. जवळजवळ बागलाण तालुका येऊन गेलाय माझ्याकडे. बागलाण कळवण कसमादे मधले बरेच शेतकरी माझ्याकडे माझ्या फार्मवरती येऊन गेलेत. हा. मी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसंच माझं इंस्टाचं पेज आहे, त्याच्यावरती माझे 21K फॉलोअर्स आहेत. आणि माझ्याकडे व्हॉट्सअपचे 3 ग्रुप आहेत. तर कोणाला काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करता, व्हॉट्सअपला मेसेज करता. मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगत जातो की काय करायचं व काय नाही करायचं. म्हणजे सुमित, आता तुम्ही फार कमी वयामध्ये जे हो. शिखर गाठलेलं आहे हो, याला खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे तुमचं वाला. कारण आज तुम्ही 19 वर्षाचे आहात, 17व्या वर्षी तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि आज चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी नेऊन मी ठेवलेलं आहे तुमच्या आता मागे व्यवसायाला. 10 बोकड विकले हा. आणि 20 पाठी विकल्या. आता म्हणजे माझा बराच माल कमी झाला, कारण माझ्या बकऱ्या गाभण होत्या हा. म्हणून मी पाठींचा सेल करून दिला. थोडी जागाची कमतरता असल्यामुळे 20 पाठी विकल्या मी आता मागच्या 2-1 महिन्यांनी. आता बकऱ्या परत बच्चे देते म्हणून मला काय वाटत नाही असा विषय. हो का? बरं बरं. म्हणजे समजा जर कोणाला जर तुमच्याकडनं खरेदी करायची असेल हो. तर तुम्ही त्यांना खरेदी करून देऊ शकता किंवा तुमच्या फार्मवरच्या शेळ्या तुम्ही त्यांना अवेलेबल किंवा त्यांना विकू शकता का? हो, माझ्याकडे जेव्हा अवेलेबल होतो ना माल, हा. तर माझ्या व्हॉट्सअपचे 3 ग्रुप आहेत. हा. तर मी त्या ग्रुप वरती आपला विकायचं राहिलं तर मी त्याच्यावरती मेसेज टाकतो की हाय भाऊ, आपल्याकडे अवेलेबल स्टॉक झालेला आहे. इंस्टाच्या पेज वरती पण टाकून देतो की आपल्याकडे माल अवेलेबल आहे. मग कस्टमर बघून घेता, मग आपल्याकडे येऊन खरेदी करून जाता. म्हणून मला विकण्याचं मार्केट जास्त काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी कधी बाजारात पण माल विकत नाही, सगळा माल शेतकऱ्यांचा असतो म्हणून मी जाऊन जातो. हा हा. हा, चांगले सुमित, आता तुमचं नियोजन वगैरे आपण बघितलं. हो. हो, आणि आपण त्या साईडला जाऊया आता थोडं शेड्यांचं हो, नाही का, बरं, बघूया ठीक आहे. तिकडच्या साईडला पण. बघू शकतो मित्रांनो, आता आपण इकडच्या साईडला आलेलो आहे. आता आपल्या इकडं 4 बकऱ्यांनी बच्चे दिलेत. हा बघू शकता, ही बकरी काल खाली झाली, हा. तर तिचे बच्चे बघू शकता तुम्ही. हे बघा, अच्छा. आणि किती पिल्ले दिलेले सुमित आता त्यांना? 2 दिले. ते बघू शकता किती क्वालिटीचं एकच बच्चं दिलंय. नंबर. 1 नंबर दिलंय. फक्त एका दिवसात 24 तास पण पूर्ण झाले नाहीत. हा का? हा, हे एक बच्चं दिलंय. आणि दोघं काय पाठा आहेत का बोकडे आहेत? बोकुड आहेत ते पुढच्या ईदसाठी. हो ना. हो, हे बघू शकता किती क्वालिटी मध्ये बच्चे दिलेत. फक्त 24 तासाचे बच्चे. हा ना. हो, आपल्याकडे या बकरीने बच्चे दिलेत ते. हा. हो, बघू शकता कास वगैरे एकदम कम्प्लीट लागलेली आहे ती. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, कास वगैरे पण त्याची एकच नंबर शेडी. बघू शकता शेळी पाहून घ्या काय क्वालिटीची. हे बघा मित्रांनो तुम्ही, शेडी एकच नंबर शेडी सुमितांकडे. हो, आणि त्याच प्रकारचे टॉप शेड्या. क्वालिटीची शेळी. ही बकरीचं मागच्या वेताचं बच्चं ते आहे तिकडचं. कुठलं हे? हो, त्याच्यावरती आपली बकरी काल खाली झाली. हो का? फक्त 8 किंवा 9 महिन्याचा बोकड येतो. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, 8 ते 9 महिन्याचाच आपला बोकड आहे. पुरुषाचा ब्रीडर येतो. हो का? हो, हे बघू शकता मित्रांनो, या ना तुम्ही त्याच्याजवळ थोडस. बघू शकता 8 मित्रांनो. महिन्याचा ब्रीडर आहे. त्याच्यावरती काल बकरी खाली झाली. हा ना. म्हणजे हिच्यानेच लागवड केलेली का तिची वाली? नाही, तिला बोकड वेगळा लावलेला आहे आपण. हो का? ते आता ज्या बकऱ्या लावल्या आहेत ना, हा. तो बोकड मी सेल केलाय. ओके. बकऱ्या गाभण राहिल्या, मग बोकड सेल करून टाकला. अच्छा. हो, म्हणजे तुम्ही एक बोकड म्हणजे एकच वेळेस वापरता का? एक लॉट काढून घ्यायचा एक बोकडचा. हा. दुसऱ्या लॉटला नवीन बोकड. अच्छा. आता हा फुल पिंक मध्ये बोकड आहे, बघू शकता. मार्बल शिंगांमध्ये बोकड आहे, क्या बात आहे. ते पूर्ण पिंक मध्ये येतो. एकच नंबर क्वालिटी मित्रांनो, तुम्ही बघू शकता दादा. 8-8.5 महिन्याचाच येतो फक्त. हा ना. त्याच्यावरती बकरी बघून घ्या, बकरी तो सेम आहे डायरेक्ट. हो ना. म्हणजे या शेडीचं पिल्लू आहे का ते? हा, या शेळीचं पिल्लू येते. हा का? हो, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, या शेडीचं पिल्लू आहे. आणि या नवीन पाटा तयार केलेले आहेत का आता तुम्ही? हो, या माझ्या आता त्यांच्यावरती बकऱ्या गाभण आहेत. हा का? हा, म्हणजे आता 2-2 महिन्याच्या बकऱ्या गाभण आहेत त्याच्यावर. हा का? हो, अच्छा. 2.5 ते 3 महिन्याच्याच पाठी आहेत या. हा ना. हो. 2.5-3 महिन्याच्या. हो,
अरे बापरे, हे बघू शकता मित्रांनो, याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की सुमितदादांचं नियोजन काय चाललेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो, 2.5-3 महिन्याच्या पाठी. हे बघा अजून खूप दूध पिळत, म्हणजे एक पाट 1 लिटर दूध पिते. हो का? हो, बापरे. हे बघू तिकडे शकता त्यांच्या बसलेले आहेत. मित्रांनो. हा का? म्हणजे इकडे आई आहे त्यांच्यावाल्या ना? हो, सायंकाळी आपण तिकडे सर्व एकत्र करतो, त्यांना दूध वगैरे सायंकाळी पाजतो आपण. अच्छा. आणि अजून कोणते कोणते शेळ्या जमलेले आहेत बरं का आपल्यावाल्या? हा, ह्या आहेत ना, हे बघून घ्या, बच्चे बघून घ्या. अच्छा, ह्या शेळीचे आहेत का हे पिल्लं? हा, या शेळीचे हे पिल्ले आहेत. अच्छा. आणि किती दिवस झाले जन्माला? हे 2 दिवसाचे झाले आज. हा. आणि ते शेळीचे? ती पण परवा जनली. ती परवा रात्री 12 का 1 वाजता जनलेली ती. हे बघा, तिचे बच्चे बघून घ्या. 2 दिलेत तिने, एक बसलेलं आहे खाली. हो का? हो. अच्छा, हे या साईडला बसलेले ना? हो. हे बघू शकता मित्रांनो पिल्लं. अच्छा. आणि हे काय पाठ आहेत का बोकड आहेत या शेळीला? हे पाठ बोकड आहेत. हा. हे पण 2 बोकड आहेत. हो का? म्हणजे या लॉट मध्ये मला 3 पाठी आलेले आहेत. हा. 5 बोकड आहेत वाटतं. अच्छा, म्हणजे 5 बोकड आणि 3 पाठी आलेले मिळाले तुम्हाला या मध्ये. आणि किती 4 शेळ्या जमल्या ना तुमच्या? हो. अच्छा, तिकडे एक ती लाल शेळी पण आहे ना परत हो, अजून? तिकडं पण एक आहे ना. अच्छा. तिने 2 पाठी दिली आहेत. हो का? हो. अच्छा, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. ही क्रॉस मध्ये का सोबत मध्येच आहे पण? ती जेनेटिक मध्ये तिचा कलर थोडा रेड झालाय. हो का? तिला म्हणजे सोजेतची मदर होती, तिची सोजेतचा मेल होता. हा. पण एखाद्या वेळेस सोजेत मध्ये ना रेड पण येऊ शकतं. हो का? हो. ती व्हाईट आहे, शिरोळी नाही. ती शिरोळीला स्पॉट येतात. बरोबर. शिरोळी बकरी अशी येत हा. नाही ती, कारण ती जेनेटिक मध्ये तिचा कलर रेड झालाय. हो का? आता बघू शकता या बच्चांना पण मी सोजेत मध्ये बोकड लावलेला हा. आहे. सोजेतची बकरी आहे, तरी हा ब्लॅक स्पॉट आलेला आहे. बरोबर. सोजेत प्युअर सोजेतची होत या स्पॉट मुळे होती. अच्छा. ज्या शेळीला ब्लॅक स्पॉट राहिला हा. ती प्युअर सोजेत राहते. हो म्हणजे थोडा फार का असे ना स्पॉट पाहिजे. ती पाठ बघू शकता, तिच्यावरती स्पॉट आहे थोडाफार. हो का? तुम्ही सोजेतचे फार्म जेव्हा बघाल ना, हा. तेव्हा तुम्हाला समजेल की सोजेत बकरीला थोडाफार स्पॉट येतोच. अच्छा. हो. तर मित्रांनो बघू शकता आपण सुमितदादांकडनं पूर्ण माहिती जवळजवळ घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांचं हे फार्मचं नियोजन आहे. या साईडला सर्व जणलेले शेड आहेत. त्यात आणि आपल्याकडे टॉप क्वालिटी मध्ये एक पतिराची फिमेल आहे, बघू हो का? शकता. ही आपण बाहेरून घेतलेली आहे. क्या बात आहे. टॉप क्वालिटी व्हाईट आईज मध्ये बघू शकता. हे बघा मित्रांनो शेडी 2 महिन्याची लावली आहे ती. हो का? हैदराबादीने क्रॉस केली आहे ती. क्रॉस झालेली का आता? हो, अच्छा. हैदराबादी बोकडने क्रॉस केली. फुल हा व्हाईट ना. आईज मध्ये ती. हे बघू शकता मित्रांनो पहिल्या शेडी. दिवसाची अजून लागलेली नाही ती. हो का? बघू शकता. हो. म्हणजे पहिल्यांदाच फुलं देणार आहेत असं? हो, बघू शकता किती क्वालिटी मध्ये. क्या बात आहे. हा, तिच्या कासवरनं करतच तिला कास अजून हो, सुटली आता नाहीये. फक्त 2 महिन्याची लावलेली आहे ती. हा ना. हो. म्हणजे साधारणतः तिचं वय असेल तरी 12-13 महिने असेल वय का? दीड वर्षाची असेल ती. 1.5 वर्षाची. हो. पाठी जर लावायच्या असल्या ना, कमी वयात नाही लावायच्या, थोड्या वयाने बनवू द्यायच्या, मग लावायच्या. म्हणजे कसं बच्च पण भारी येतं आणि सर्व गोष्टी कम्प्लीट येतात, मोठी बकरी बनते. कमी वयात जर पाठी लावल्या ना आपण, हा. त्या चांगल्या मोठ्या अशा बकऱ्या बनत नाही. अच्छा. त्या अशा छोट्या बकऱ्या राहतात. हा हा मोठी हा. साईज करायची असेल तर 1-1.5 वर्षाने पाठ लावायची. 2 दात झाल्याशिवाय पाठ लावायची. बरोबर. हे बघा मित्रांनो, आपल्याला सुमितदादांनी पूर्ण त्यांचं फार्मचं नियोजन कसं असणार आहे आणि त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे. हो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो. तर सुमितदादांचं मी तर धन्यवाद करतो. त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण आपल्या गोट फार्मला व्हिजिट करण्याचा आपल्याला मोका दिला. आपण त्याच्याबद्दल त्यांचा परत धन्यवाद करूया. हे बघू शकता मित्रांनो त्यांचं शेडांचं शेड. आता आपला मागे एक शेड बांधण्याचं काम चालू आहे. जेव्हा शेड पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला मी परत बोलवेल नक्की शेड बघायला. कारण 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण काम केलेलं आहे. जास्त शेडावरती जास्त खर्च कोणीच करू नये आधी मी म्हणतो. बरोबर. कारण की शेडावरती खर्च करायचा, खर्च कशावरती करायचा, खर्च प्रोडक्शन वरती करायचा, बरोबर. आपल्या मालावरती खर्च करायचा. बरोबर. शेणावरती जेवढं आपण शेणला जेवढं भारी बनवू तेवढं भारी. कारण शेड फक्त 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, ती काय पैसे देत नाही. म्हणून आपण पहिले सर्व प्रॉफिट काढायचा, मग शेड बांधायचं, हे माझं टार्गेट होतं. बरोबर. माझं कम्प्लीट झालंय. आता मी मागे शेडाचं काम लावलेलं हा. आहे. जेव्हा शेड बनेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करेल की आपल्या शेडला विजिट करा. नक्कीच सुमितदादा, आम्ही नक्कीच तुमच्याकडे येऊ. तुमचं नियोजन बघून खूप छान वाटलं. असंच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हो. चला, धन्यवाद सुमितदादा. हो.